हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग। तर आज आहे तारकर्ली मधला आमचा दुसरा दिवस। आम्ही सकाळी मस्त फ्रेश होऊन निघालेलो रोकोबा स्कूबा डायव्हिंगला। पण त्याआधी आम्ही केला घावणा चटणीचा नाश्ता। घावणा एकदम सॉफ्ट आणि खोबऱ्याची चटणी मस्त वाटत होतं खाऊन। त्यानंतर चहा पिऊन आम्ही केला थोडासा वॉक आणि मग निघालो सिंधुदुर्ग बीचवर। जसं जसं पाण्याच्या जवळ जात होतो तसं तसं गार वारा यायला सुरू झालेला। ऑटोमधनं एवढा सुंदर निसर्ग बघून आम्ही खूप खुश झालेलो। पण आमच्या आधीच हा आनंद अनुभवासाठी खूप पर्यटक आले। समुद्राच्या लाटांचा आवाज, एवढ्या उन्हातही गार वारा, एकदम फाडू फिलिंग येत होतं। मी आमच्या बोटीची वाट बघत होतो अँड फायनली आमची बोट आली आणि आम्ही निघालो सिंधुदुर्गच्या समुद्राची खोली अनुभवायला। पण मला बोटीमध्ये बसल्यापासूनच भीती वाटत होती। पोटात प्रचंड गोळा आलेला अँड फायनली आम्ही उतरलो सिंधुदुर्गच्या कुशीत। आम्ही डीप स्कूबा घेतलेला, त्यामुळे अनेक व्हरायटीचे फिश अनुभवायला मिळाले। साधारणतः 1200च्या पॅकेजमध्ये आमचे 5 स्पोर्ट्स झाले। स्कूबा झाल्यावर आम्ही जेटस्की केलं आणि मग पॅरासिलिंगही केली। त्यांनी आम्हाला ऑप्शन दिलेला की तुम्हाला डीप पॅरासिलिंग पाहिजे की नॉर्मल फेरी हव्या। पण तुम्हाला तर माहिती आहे माझी एक्साइटमेंट आकाशाला टेकलेली असते। मी डीप पॅरासिलिंग घेतली आणि नंतर जाम घाबरून गेली। असं वाटत होतं कधी संपतंय। डीप पॅरासिलिंगसाठी त्यांनी 200 पर हेड एक्स्ट्रा घेतलेले। पॅरासिलिंग करून आमचं सगळ्यांचं डोकं गरगरत होतं। म्हणून बीचवर आल्या आल्या आम्ही मस्त असं कोकम सरबत पियालो। या सर्व ऍक्टिव्हिटी होईपर्यंत आम्हाला 3 वाजले आणि फ्रेश होऊन जेवायला बसायला आम्हाला 4 वाजले। पुण्यात एवढं छान जेवण आल्यावर कंट्रोल कसं होणार। आणि जेवणातलं मुख्य आकर्षण होतं हे टेम्पटिंग मोदक। गरम गरम टेम्पटिंग मोदक म्हणजे स्वर्गसुख। आराम करून झाल्यावर चहा पिऊन आम्ही असाच एक फेरफटका मारायला बाहेर निघालो आणि रस्त्यात आम्ही सापाचं पिल्लू पण पाहिलं। फेरीवरून घरी आल्यानंतर रात्रीच्या जेवणासाठी आम्ही मिसळ पाव ऑर्डर केली। तर असा होता माझा तारकर्ली मधला दुसरा दिवस। अजून व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा। थँक्यू।